हा मित्रांनो, तर विषय भाग 3 पासून आपण सुरुवात करूया आता भाग चौथ्यामध्ये. तर मित्रांनो, मला माझे जे शेतकरी बांधव आहेत किंवा मराठी माणूस आहे, त्यांना मला एक सांगायचं आहे, जे वस्तू आपल्याकडं आहे त्या वस्तूचा आपण व्यवस्थित किंमत करायला शिका. उगाच दुसऱ्याची घरं मोठी करू नका. आपल्याकडं जे आहे त्याची किंमत करा. आपल्याला पिकवायला खूप कष्ट घ्यावं लागतं. आपण शेतकरी आहे, तेवढं उन्हातानाचं आपण घाम गाळून ती वस्तू आपण लहानाची मोठी करतो किंवा आपली शेतातली पिकं असेल तर त्याला ते आपण मोठं करतो. आणि जे वेळेस त्याचं विकायची वेळ येते, त्याच्याकडून आपल्याला ज्यावेळेस 2 पैसे मिळणार असतील, त्यावेळेस आपण तो विचार केला पाहिजे. गुजराती, मारवाडी माणसं जशी विचार करतात तसा विचार केला पाहिजे. मित्रांनो, आज मी जवळ 7 ते 8 वर्ष झालं बिझनेस करतो. मला माझ्या ह्याच्यामध्ये रोजच्या सहवासामध्ये भरपूर मुंबई, पुणे, गुजरात वगैरे त्या साईडचे जे डीलर लोक आहेत ते लोकांचा संबंध असतो. ते लोक कशी बोलतात, कशी बार्गेनिंग करतात, तर त्यांचा मी खूप जवळून अभ्यास केलेला आहे. तर मित्रांनो, त्यांच्यासारखं आपण सुद्धा व्यवहार करायला शिकलं पाहिजे. ह्याच्यामध्ये मित्रांनो मला अजून एक सांगायचं आहे की आपली लोक काय म्हणतात की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांनी पिकवलं तर दुनिया काय, जर पिकवलं नाही तर दुनिया काय खाईल वगैरे, असे जे काही अशा म्हणी आहेत. तर मित्रांनो, ही म्हणी पूर्ण चुकीची आहेत. ही फक्त आपल्या शेतकऱ्यांना डिमोनेशन करण्यासाठीच आहेत. तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी थोडासा कानाडोळा करून आपल्याकडे जी वस्तू आहे त्याचा योग्य मोबदला आपल्याला कसा मिळेल ह्याचा विचार केला पाहिजे. एक एक रुपयासाठी आपण बार्गेनिंग केलं पाहिजे. आज कोंबडा देताना जर समजा कोण म्हणत असेल की मी 500 रुपयाला घेतो किंवा तर त्याचं बार्गेनिंग करताना फक्त 5 ते 10 रुपयावरतीच बार्गेनिंग झालं पाहिजे. एखादा 450 रुपये म्हणत असेल तर त्याला सांगायचं, बाबा मी 500 रुपये म्हणतोय, ठीक आहे तुला 5 रुपये कमी करतो, म्हणजे 495ला कोंबडा देतो. असा विचार आपल्या मराठी माणसाने केला पाहिजे. तरच मित्रांनो आपण ह्या आजच्या जे स्पर्धेचं युग आहे ह्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहू. नाहीतर आपण काळाच्या पाठीमागे असंच पडत पडत जाऊ आणि शेवटी आपला विषय हा खूप गंभीर होणार आहे. तर मित्रांनो, आज जे मराठी माणसाची अवस्था आहे, आता तुम्ही मुंबई पुण्यामध्ये बघताय मराठी माणसाची काय अवस्था आहे, तर आणि खेड्यागावात पण पाहताय मराठी माणसाची काय अवस्था आहे. तर मित्रांनो, अजून थोडंसं बोलायचं आहे नेक्स्ट 5व्या भाग